आजी हे घे पेढे. हे कुठून आणले पेढे? कुठून आणले तुमच्याकडे पैसे? हे आमच्या मेहनतीचे पैसे होते. त्या पैशांनी आम्ही पेढे आणले आहेत. तुम्हीच म्हणत होता ना की एक पोरगी काहीच करू शकत नाही. अगं आजी, तू म्हणत होती जेव्हा मी जन्मली तेव्हा तू म्हणत होती की मुलगी काय करू शकत नाही. पण असं नसते. जेव्हा मुलगी स्वतःचे कार्य करायला लागते ना, जेव्हा ती स्वतःच्या हक्कासाठी लढते ना, तेव्हा तिच्या समोर कोणीच बोलू शकत नाही. तेच तू तू मुलासाठी यज्ञ करवले आणि मुलीसाठी म्हणत होती की दोघं कुठेतरी जाऊन आपटी राहू दे तू आपल्या जवळ ते सगळं काही आपलं. अगं तू आज म्हणताय की मुलगी शिकली नाही तर काहीच फरक नाही पडणार. पण एक दिवस जर तू स्वतः पाहिली तर जर मुलगी शिकली नाही ना तर तू पाहून घे. जेव्हा मुलगी शिकते तेव्हा ती एकटी नाही शिकत. जेव्हा मुलगा शिकते तेव्हा तो एकटा शिकते. पण जेव्हा मुलगी शिकते ती स्वतः सोबत आपल्या संपूर्ण कुटुंबाला शिकवते. म्हणूनच तर म्हणतात ना आजी की मुलगी शिकली की प्रगती झाली आणि मुलगा शिकला की प्रगतीला घेऊन पळाला. आमच्याशी खूप मोठी चुकी झाली. आम्हाला असं वाटलं की मुलगी काहीच करू शकत नाही, पण असं नाहीये. मुलगी ते करू शकते जे मुलगा पण नाही करू शकत. अगं आजी, तुला वाटत होतं ना की मुलगी काय करू शकत नाही, तर तुला त्या मुलीनं आठवलं का? इंदिरा गांधी होती, सुनीता विलियम्स होती. अच्छा ठीक आहे, तुला ते नाही आठवलं तर नाही आठवलं, पण तुला स्वतः नाही आठवलं की तू स्वतः एक मुलगी आहे. तुम्हाला तुमच्या घरी बायको पाहिजे, सून पाहिजे, काकू पाहिजे, माय पाहिजे, पण पोरगीच्या नावावर पोरगीच नाही पाहिजे का? पोरगी जन्मली तर म्हणता कुठं जाऊन मरू. लोकांना असं वाटते की पोरीला शिकून काय करायचं आहे, एके दिवशी ते आपलं घर सोडून जाणारच आहे, पण असं नसते. आम्हाला माफ करा. आणि आता तुम्ही म्हणा की तुम्ही याच्यानंतर आपल्या समाजात जर कोणी मुलीबद्दल काही पण वाईट म्हणतात तर सगळ्यात पहिले तुम्ही तिकडे म्हणा की मुलगी तशी नसते जसं तुम्ही समजता. मुलगी ते सर्व काय करू शकते. मुली मुलांपेक्षा पण जास्त अधिक करू शकते. फक्त मुलींना एकदा रस्त्यावर येऊ द्या, त्यांना बोलायचा हक्क द्या, त्या मुलांपेक्षा जास्त समोर जाऊ शकते.